हाय हॅलो नमस्कार. मी मनीषा परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. गावाकडे येऊन आम्हाला 2 ते 4 दिवस झालेले आहेत. आम्ही आलेले त्या दिवशी भरपूर असं ऊन होतं, पण आता थोडंसं वातावरण अगदी एकदम छान असं झालेलं आहे. आभाळ येते थोडंसं. इथं बाळ पण आहे आमचं. तर मी शेतात गेलेले होते गवारीच्या शेंगा तोडण्यासाठी. आईंनी तरी बऱ्यापैकी भरपूर असा भाजीपाला घरीच लावलेला आहे, त्याच्यामुळं विकत आणायची एवढी काही गरज भासत नाही. हे आहेत चवळीच्या शेंगा. तुम्ही चवळीच्या शेंगाची भाजी खाता की तशाच शेंगा खाता मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं आहेत वांग्याची झाडं, हिरव्या मिरच्या आणि परत होतं इकडं हे 2 आंब्याची झाडं दिसतात, पण त्याला काय आंबे वगैरे काही लागलेले नाही आहेत. आणि इकडं हे जनावरांसाठी कडवाळ केलेलं आहे ते दिसते, जनावरांची वैरण. आणि इथं आहे परत नंतर मेथीची भाजी, कांदे आहेत, लसूण वगैरे पण होता, पण तो लसूण आता म्हणजे काढलेला आहे आईंनी. इथं हिरव्या मिरचीची झाडं आहेत. हे आहे काकडीचं झाड. मी तिथं काकडी शोधत होती, पण आईंनी अगोदरच तोडल्यामुळं मला काही भेटली नाही काकडी. आणि इथं थोडंसं अजून काहीतरी भाजीपाला, पावट्याच्या शेंगा पण आहेत इथं. आणि इथं एक टोमॅटोचं झाड पण आहे, त्याला 5 ते 6 टोमॅटो लागलेले आहेत. आणि इथे हे आम्ही गवारीच्या शेंगा तोडून ठेवलेल्या आहेत. त्याचीच भाजी मी बनवलेली आहे. नंतर मी पुढं दाखवते तुम्हाला रेसिपी त्याची. आणि इथं ह्या आहेत गवारीच्या शेंगा, तर ह्याच झाडाच्या मी शेंगा तोडून ठेवलेल्या आहेत. आणि इकडे जे JCP दिसते ते आमच्या इकडं टेंबू योजनेचं पाण्याचं ते चाललेलं आहे, त्याचे ते JCP आहे, त्यांचं काम चाललेलं आहे तिथं. आणि इथं एकदम मस्त छान अशा हवा वगैरे सुटलेली होती. वातावरण एकदम मस्त होतं झालेलं, आभाळ वगैरे आलेलं होतं. आणि इथं आई शेळ्यांसाठी गवत पण काढत होत्या. आता इकडं उन्हाळा असल्यामुळं कुणाच्या शेतात म्हणजे काही असं हिरवं दिसत नाही, सगळं असं हेच दिसतं. पण आमच्या इथं थोडंसं बोरला पाणी असल्यामुळं हे थोडंसं हिरवं हिरवं दिसतं. आता त्या ज्या मी शेतातून शेंगा आणलेल्या त्याच शेंगाची मी भाजी बनवते. आता काय करायचं, हे शेंगा व्यवस्थित अशा तोडून घेतलेल्या आहेत. आणि तोडून घेतल्यानंतर अगोदर त्या शेंगा धुवायच्या नाहीत, एकदा भाजून घ्यायच्या. पहिला बिना तेल टाकताच्या भाजायच्या, नंतर थोडंसं वरतून तेल टाकून घ्यायचं आणि मग व्यवस्थित छान अशा परतून घ्यायच्या त्याच्यातून. आता इकडं मी ह्याच्यात उकळीमध्ये थोडेसे शेंगदाणे आणि लसूण फोडणीसाठी घेतलेलं आहे, तर तेच मी बारीक करून घेतले. ती काय गावाकडे मिक्सर वगैरे नसतो, म्हणजे जे का आहे त्याच्यातच काम चालवायला लागतं. मग मी त्या उकळीत ते बारीक करून घेतले. इथं शेंगा पण माझ्या भाजून झालेल्या आहेत. तर या भाजून झालेल्या शेंगा मी व्यवस्थित काढून घेतल्या. आणि काढून घेतल्यानंतर मग जेव्हा भाजून होतेत ना, मग शेंगा धुवायच्या. असं आता ही माझी पद्धत नाही आहे, मी तर डायरेक्ट धुवून वगैरे असं मी बनवते, पण ही आमच्या आईंची पद्धत आहे. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. अशा पण छानच लागतात, म्हणजे वाफलतात वगैरे व्यवस्थित त्या. तर आता इथं फोडणीसाठी मी तेल ओतलेलं आहे. तेल काय आपल्या ह्याच्यानुसार कमी जास्त आपण करू शकतो. आणि थोडेसे मोहरी टाकलेले आहे. आणि नंतर ते ज्या शेंगा मी धुवून वगैरे घेतलेल्या होत्या त्या शेंगा मी टाकून घेतलेल्या आहेत तिथं. व्यवस्थित अशा हलवून घ्यायच्या त्या शेंगा. आणि मग नंतर थोडंसं त्याच्यात आपल्या चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि हळद टाकून घ्यायची. आणि ते इकडं अगदी व्यवस्थित मिक्स झालं की मग नंतर जे बारीक केलेले शेंगदाणे होते ते शेंगदाणे टाकून घ्यायचे. आणि ताट ठेवून व्यवस्थित असं ते हे करून घ्यायचं, झाकून ठेवायचं. जास्त पण नाही त्याला झाकायला लागत, अगोदर भाजलेले शेंगा असल्यामुळं लगेच शिजून जातं ते. मग नंतर गॅस बंद करायचा आणि तसंच वाफलायला ठेवून द्यायचं. आणि चपातीसोबत किंवा ज्वारीची बाजरीची भाकरी काय असेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत असेच कनेक्ट राहा तुम्ही. आता इथं बघू शकता भाजी कशी झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.